सिद्धटेक ते दौंड हा अष्टविनायक महामार्गातील मोठा मार्ग आहे। या मार्गावर खाजगी तसेच मोठमोठे बसेस जड वाहतूक नियमित होत असते। श्रीच्या दर्शनासाठी अनेक भक्तांची महाराष्ट्रातून या मार्गावर वर्दळ असते। त्यामुळे या मार्गावर हॉटेल व्यवसाय वाढीस लागले आहेत। पण या हॉटेल व्यवसायाच्या आड अनधिकृत व्यवसाय केले जातात। त्यात मद्य विक्री तसेच पत्त्याचे क्लब, मटका इत्यादी व्यवसाय ग्रामीण भागात व रस्त्याच्या बाजूने जोर धरत आहे। बाहेरगावचे प्रवासी, ग्रामीण भागातील रहिवासी, झापा कंपनी मधील कामगार आणि दौंड शहरात मटका जुगार बंद असल्याने शहरातून व्यक्ती गावात जुगार खेळ यासाठी येतात व मद्यपी करून इथेच मुख्य रस्त्यावर वावर करतात। महामार्गामध्ये झोपतात, नशेत बेधुंद पडतात। यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता या मार्गावर आहे। व्हिडिओमध्ये आपल्याला असे मद्यपी रस्त्यावर अंधारात झोपलेले आढळतात आणि अशा घटना दिवसांदिवस वाढ होत चालली असून ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत आहे। दौंड प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे डोळेझाक करत आहे आणि मद्य व्यवसायधारक व प्रशासन यंत्रणा यांच्यात लागेबांधे असल्याचा स्वर सर्वसामान्य नागरिकांत उमटत आहे आणि अशा परिस्थितीत नाहक त्रास येथील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। सहसंपादक प्राध्यापक महेश मंगल, पांडुरंग देशमाने।